नमस्कार, आपण पाहता शेगाव लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य संस्कृती आणि प्रबोधन चळवळीचा महोत्सव येत्या 27 आणि 28 डिसेंबर रोजी रंगणार आहे. बुलढाणा येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2 दिवसीय भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी गर्दे वाचनालय सभागृह येथे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. तर सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदीकर हे संमेलन अध्यक्ष असतील. एकूण 14 सत्रामध्ये साहित्य संस्कृती, वैचारिक चर्चा, प्रबोधनात्मक कार्यक्रम रेलचेल असणार आहे. मुख्य आकर्षणे संविधान सन्मान रॅली, ग्रंथ प्रदर्शनी, मराठी भाषा संवर्धन व वाचन चळवळ, भारतीय संविधानाची 75 वर्षे आणि वर्तमान समाज, अभिजात मराठी भाषा व वामनदादाच्या लेखणीतील जीवनमूल्य. याशिवाय शाहीर निवृत्ती तायडे व शाहीर DR इंगळे यांचा आंबेडकरी जलसा, कवी अनंत राऊत यांच्या कविता परिवर्तनाचा विशेष कार्यक्रम, गझल संमेलन, कवी संमेलन आणि समारोपाला सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा धमाकेदार कार्यक्रम. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर, संमेलन प्रमुख DR इंगळे, संयोजक सुरेश साबळे व निमंत्रक सिद्धार्थ आराख यांनी केले आहे. सर्व साहित्यिक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचा मोठ्या संख्येने सहभाग व्हावे. अशाच महत्त्वाच्या सत्य आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी शेगाव लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेगाव लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन येणाऱ्या 27-28 डिसेंबर 2025ला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये हे 2 दिवसीय साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ संपादक मान्य उत्तम कांबळे सर असणार आहेत. तर ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक विलास सिंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातून साहित्यिकांची मांदियाळी, विचारवंतांची मांदियाळी बुलढाण्यामध्ये असणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रगट मुलाखती, टॉक शो, संविधान रॅली असे भरगच्च कार्यक्रम 27 आणि 28 डिसेंबरला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहेत. या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा. कारण वामनदादा कर्डकांच्या नावाने होणारं देशातलं पहिलं साहित्य संमेलन हे बुलढाण्यातच 2 वर्षापूर्वी आपण घेतलं होतं. तेव्हाही मी स्वागताध्यक्ष होतो. नागराज मंजुळेंच्या हातून उद्घाटन केलं होतं. आणि आता देशातलं वामनदादांच्या नावाने होणारं दुसरं साहित्य संमेलन हे सुद्धा बुलढाण्यामध्ये होतंय. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मी तमाम सगळ्या नागरिकांना विनंती करतो, साहित्यप्रेमींना विनंती करतो की 27-28 डिसेंबरला मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा आणि या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्या.